त्यानंतर खुद्दक पाठातील जे दस शिखापदंग आहेत त्या दस शिखापदंगमध्ये पंचशिलेच्या व्यतिरिक्त आणखीन 5 शील सांगितलेले आहेत. आणखीन 5 शील आहेत. कोणते कोणते आहेत? त्याच्यामध्ये 6वं शील सांगितलेलं आहे. विकाल भोजना वेरमणी शिखापदंग समादियामी. विकाल भोजना म्हणजे जी मध्यान्हची वेळ आहे, सूर्य डोक्यावर आला तेव्हा जी मध्यान्हची वेळ असते त्या वेळेच्या नंतर आपण भोजन ग्रहण करू नये. हा नियम आहे. जेव्हा तुम्हाला एक एक शील मी समजावून सांगेल तेव्हा हे जे शील आहे ना, ह्या शिलावर तुम्हाला स्पेशल प्रवचन द्यायचं आहे. स्पेशल प्रवचन द्यायचं आहे, कारण आपलं उपसत जे आहे ना, हे उपसत ह्या शिलावर जास्त आहे. ते बाकी पानाती पाता, अदिन्ना दाना, कामे ब्रह्मचर्या आणि ते मुसावादा ते काही माहिती नाही. आमचं एकावरच जोर आहे. विकाल भोजना एकच आहे. तर याचा तुम्हाला मी अर्थ स्पष्ट करून सांगेल. याच्या मागची भावना, धारणा काय, मतितार्थ काय ते सुद्धा समजलं पाहिजे. फक्त एवढं समजून घ्या की हे 6वं शील आहे दस शिखापदांमध्ये. विकाल भोजना म्हणजे मी विकाल भोजन करणार नाही. मध्यान्हच्या नंतर मी भोजन ग्रहण करणार नाही. हे 6वं शील आहे. पंचशील झालं बरं. आता हे कोणतं आहे? हे त्याच्या पुढचं दस शिखापदंग मधलं 6व्या क्रमांकाचं शील आहे, जे भिक्खू भिक्खुणी किंवा उपासक उपासिका जे अष्टशील पालन करतात त्यांच्याकरिता पण हे शील असतात. त्यानंतर 7वं शील आहे. 7वं जे शील आहे त्या 7व्या शिलामध्ये आपण ग्रहण करतो नच्च गीत वादित विसुक दस्सना वेरमणी शिखापदंग समाधी. हे 7वं शील आहे. नच्च गीत वादित विसुक दस्सना वेरमणी शिखापदंग समाधी. याचा अर्थ होतो नच्च म्हणजे नाचणे. नच्च गीत, गीत म्हणजे गाणे म्हणणे. नच्च गीत वादित, वादित म्हणजे वादन करणे, कोणते असो वादन करणे. नच्च गीत वादित विसुख दस्सना, विसुख म्हणजे सुख देणार. डोळ्यांनी पाहता क्षणी ज्या गोष्टीमुळे सुख मिळते असं विसुख दस्सना. दस्सना म्हणजे दर्शन, पाहणे. ज्या ज्या गोष्टी पाहिल्याने तुम्हाला तुमच्या डोळ्याला सुख मिळते असं विसुख दस्सना वेरमणी, या सर्वांपासून विरत राहण्याचं शिखापदंग समादियामी, मी शिक्षापद ग्रहण करतो. असा याचा शब्दशः हा प्रॉपर अर्थ आहे. म्हणजे नाचणे, गाणे, वादन वाजवणे किंवा सुखदायक दर्शन घेणे यापासून विरत राहण्याचं शिक्षापद मी ग्रहण करतो. हे शील सर्व भिक्खू भिक्खुणींसाठी आजीवन आहे आणि उपासक उपासिकांना जे अष्टशील करतात त्यांच्याकरिता सुद्धा हे शील आहे. त्याच्यानंतर 8वं शील तुम्ही ग्रहण करता. कोणतं 8वं शील आहे? 8वं शील शिखापदंग दस शिखापदंग मध्ये आहे माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी शिखापदंग समाधी. याचा अर्थ होतो माला, माला म्हणजे गळ्यामध्ये माळा घालणे. माला, गंध, गंध म्हणजे शरीराला गंध लावणे, परफ्यूम लावणे, विशिष्ट प्रकारचा मोहक वास लावणे. माला गंध. विलेपन, विलेपन म्हणजे जसं पावडर वगैरे लावून आपण शरीराला आणखी सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो, ते सगळ्या प्रकारचं क्रीम वगैरे त्याला विलेपन असं म्हणतात. विलेपन. धारण, हे सगळं काही धारण करणे. कोणतं काय काय धारण करणे? माला गंध विलेपन धारण, हे धारण करणे. विभूषण ठाणा, विभूषण आपण म्हणत नाही का आभूषण विभूषण आहे की नाही? आभूषण विभूषण म्हणत नाही आपण. गळ्यामध्ये सोनं चांदी वगैरे ते माळा घालतात ना, ते महागड्या आभूषण वगैरे घालतो आपण. अंगठी घालतात, काही काही जण अंगठी घालतात किंवा गोल्डन मॅन सारखे फिरतात. ऐक, सगळं काही आहे. विभूषण ठाणा म्हणजे या सगळं माला गंध विलेपन याचं धारण करणे किंवा गळ्यामध्ये हातामध्ये किंवा बाहूमध्ये वगैरे ते सगळ्या प्रकारचे जे विभूषण आहे ते विभूषण वापरणे. वेरमणी, किमान ज्या दिवशी तुम्ही हे शील ग्रहण केलं त्या दिवशी किमान मी या सगळ्या गोष्टींपासून वेरमणी विरत राहण्याचं शिक्षापद ग्रहण करतो. अशा प्रकारचं हे 8वं शील या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर खुद्दक पाठातील जे दस शिखापदंग आहे
त्यामध्ये 9 सिक्खापद सांगितलेलं आहे. उचासयना महासयना वेरमणी सिक्खापदं समादिया. उचासयना महासयना, उचासयना म्हणजे जे उंच आसन आहेत ते उंच आसन, आणि महासयना म्हणजे जे महागडे आसन आहेत यांच्या सेवनापासून विरत राहण्यास सिक्खापद ग्रहण करतो. आता हे शील सुद्धा मी जेव्हा आपण शिलाचं म्हणजे स्पष्टीकरण करू तर या शिलाचा सुद्धा व्यवस्थित तुम्हाला अर्थ सांगेल. कारण हे सगळे जे शील आहेत हे बुद्ध काळात निर्माण झालेले आहेत. 2500 वर्षापूर्वी हे शील निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या शिलाचा शब्दशः अर्थ आणि त्यामागची बुद्धांची धारणा काय आहे ते समजणं फार महत्वाचं आहे. नाहीतर मग गोंधळ होऊ शकतो. आणि म्हणून बरेचसे लोक आजही गोंधळलेले आहेत. उपोषण नेमकं काय आहे अजूनही त्यांना व्यवस्थित समजलेलं नाहीये. ते त्याला काहीतरी चमत्कारिक पद्धतीने पाहतात. जर मी असं केलं तर माझं असं होईल, मी जर असं केलं तर माझं तसं होईल, हा चमत्कारिक पद्धतीने पाहतात. म्हणून गोंधळ होतो, त्याला कर्मकांडाचं रूप येते. म्हणून आपण ते सुद्धा व्यवस्थित समजून घेणं महत्वाचं आहे. हे जे 9 शील सांगितलेलं आहे 9 सिक्खापदम ते म्हणजे उचासयना महासयना वेरमणी सिक्खापदं समादियामी. जे काही उंच आसन आहेत या उंच आसनावर बसल्यानंतर तुम्हाला स्वतःबद्दल गर्व निर्माण होतो, अहंभाव निर्माण होतो. तुम्ही दुसऱ्यांना कमी लेखता. बुद्ध काळामध्ये राज्य लोक होते, राजांचं आसन असं वर असायचं उंचावरती, त्याच्या उंचावर कोणाचं आसन असू नये. मग राजा त्या आसनावरती बसून बाकीच्यांना कमी लेखायचा आणि कमी लेखून स्वतःच्या मनामध्ये अहंभाव निर्माण व्हायचा. तो अहंभाव सुद्धा दुःखदायक आहे. म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे की उंच आसनावरती बसू नये. उंचासयना आणि महासयना म्हणजे काय, ते महासयना महागडे आसन असायचे त्यावेळी बुद्ध काळामध्ये. राजा महाराजांचे सोनं चांदी दागिने लावलेले असे महागडे आसन असायचे. आणि जे पथिक आहेत बिचारे त्यांना बसण्यासाठी साधं पोतं सुद्धा मिळत नव्हतं. म्हणून उचासयना महासयना वेरमणी सिक्खापदं समादियामी असा या 9व्या सिक्खापदाचा अर्थ होतो. आणि 10वं सिक्खापद सांगितलेलं आहे जात रूप रजत पटी गहन्ना वेरमणी सिक्खापदं समादियामी. हे जे शील आहे जात रूप रजत पटी गहन्ना वेरमणी, तर याच्यामध्ये जात या शब्दाचा अर्थ होतो सोनं. जात रूप या शब्दाचा अर्थ होतं सोनं. जात रूप रजत, रजत या शब्दाचा अर्थ होतो चांदी. हे सगळे पाली शब्द आहेत. हे आपण थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. रजत याचा अर्थ होतो चांदी आणि पटी गहन्ना म्हणजे ग्रहण करणे. सोनं चांदी ग्रहण करणे किंवा त्याचा वापर करणे यापासून विरत राहण्याचं सिक्खापद मी ग्रहण करतो. हे शील भिक्खून करीत आहे. तुम्ही जेव्हा अष्टशील ग्रहण करता, अष्टशील, तर अष्टशिलीमध्ये हे शील तुम्ही ग्रहण करत नाही. करता का? नाही. जात रूप रजत पटिगणना हे शील तुम्ही ग्रहण करत नाही. कारण भगवान बुद्धाने हा खूप चांगला विचार केलेला आहे. खूप गहन विचार केला की जे गृहस्थ लोक असतात त्या गृहस्थ लोकांना दिवसभर पैशांचा व्यवहार करावा लागतो. त्यांचं ते कर्तव्य आहे. त्यांना दिवसभर पैशांचा व्यवहार करावा लागतो. आणि जर त्यांनी त्या दिवशी हे जर शील ग्रहण केलं, जात म्हणजे सोनं, रूप म्हणजे पैसा, जात रूप रजत म्हणजे चांदी, जर त्यांनी त्या दिवशी पैशाचा व्यवहार केलाच नाही तर ते जीवन कसं जगतील? ते जीवन जगू शकणार नाही. म्हणून अष्टशिलेमध्ये हे शील नाहीये. म्हणजे तुम्ही त्या दिवशी पैशांचा व्यवहार, तुमचा रोजचा पैशाचा व्यवहार आहे ते करू शकता. मात्र अगोदरचे बाकी सगळे शील उपासक उपासिकांना अष्टशिलेमध्ये पालन करावं लागते. आणि भिक्खू भिक्खुणींकरिता जे 10 शील सांगितलेले आहे ते सगळे 10 शील भिक्खू भिक्खुणींसाठी आजीवन पालन करायचं असतं. तर अशा प्रकारचं हे 10 सिक्खापदं खुद्दक निकायातील खुद्दक पाठ या ग्रंथातील 2ऱ्या क्रमांकामध्ये हा सगळा संदर्भ या ठिकाणी सांगितलेला आहे. आता हे 10 सिक्खापदं आहे, पण या ठिकाणी पंचशील असा कुठे उच्चार नाहीये. पंचशील याच्यामध्ये पंचशील असा कुठे उच्चार नाहीये. मग पंचशील भगवान बुद्धांनी नेमकं कुठे सांगितलं? जर तुम्ही संपूर्ण त्रिपिटकाचं अध्ययन केलं तर संपूर्ण त्रिपिटकामध्ये
पंचशील म्हणून असं कोणतं चॅप्टर नाहीये. जसं हे दशशिखापदं सांगितलेलं आहे ना, तसं पंचशील असं कुठे स्पेशल असं चॅप्टर नाहीये की ज्यामधून तुम्हाला संदर्भ घेता येईल. पण जेव्हा आम्ही म्हणजे जेव्हा त्रिपिटकाचं थोडं थोडं वाचन केलं, भिक्खूंशी चर्चा केली, तर काही सुत्त जेव्हा आम्ही वाचले, काही सुत्त, तर काही सुत्तांमध्ये भगवान बुद्धांनी तुमच्यासारख्या उपासक उपासिकांना या 5 प्रकारच्या शिलाचा उपदेश केलेला आहे. 5 प्रकारच्या शिलाचा उपदेश आहे. तर त्याचा एक संदर्भ आपल्याला त्रिपिटकातील एका सुत्तात आढळतो. त्या सुत्ताचं नाव आहे कूटदंत सुत्त. कूटदंत सुत्त दीघनिकाय नावाचा ग्रंथ आहे सुत्त पिटकामध्ये. आणि या दीघनिकायमध्ये एक सुत्त आहे कूटदंत सुत्त. कूटदंत नावाचा एक ब्राह्मण होता बुद्ध काळामध्ये. तर एकदा काय झालं, कूटदंत सुत्तामध्ये, तर मगध देशामध्ये, आजचं जे बिहार आहे, बिहार राज्य, त्याला बुद्ध काळामध्ये मगध म्हणायचे, मगध. तर त्या मगध प्रांतात अंबलठ्ठिका नावाचं एक वन होतं. आणि त्या वनामध्ये तो कूटदंत नावाचा ब्राह्मण राहत होता. तर हा जो कूटदंत नावाचा ब्राह्मण आहे, त्याने एकदा यज्ञ संपन्न करण्यासाठी 700 बैल आणले होते, 700 बोकड आणले होते, 700 कोंबड्या आणल्या होत्या त्यांचा बली देण्यासाठी. आणि मग जेव्हा भगवान बुद्धांना हे समजलं की अमुक अमुक ठिकाणी कूटदंत नावाचा एक ब्राह्मण त्याचा यज्ञ पूर्ण करण्यासाठी 700 गुरांना, 700 बोकड्यांना आणि 700 कोंबड्यांचा बली देणार आहे, तर हे किती मोठं महापाप आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जर एक व्यक्ती प्राण्यांचा बली देतो, ही जी हिंसा करतो, तर या अकुशल कर्मापासून त्या कूटदंताला परावृत्त करण्यासाठी भगवान बुद्ध त्याला उपदेश करण्याचं ठरवतात. तर तेव्हा भगवान बुद्ध आणि तो कूटदंत ब्राह्मण यांच्यामध्ये जो काही संवाद आहे, त्या संवादामध्ये भगवान बुद्ध त्या कूटदंत ब्राह्मणाला काय म्हणतात ते मी तुम्हाला पालीमध्ये म्हणून दाखवतो. भगवान बुद्ध त्या कूटदंत ब्राह्मणाला म्हणतात योखो ब्राह्मण. त्या ब्राह्मणाला म्हणतात, त्याला परावृत्त करायचं आहे त्या अकुशल कर्मापासून. योखो ब्राह्मण पसन्नवित्तो शिक्षापदानी समाधियती. की म्हणतात, अरे कूटदंत ब्राह्मणा, तू हे 700 गुरं, 700 बोकडं आणि 700 कोंबड्या कापून तुला जर असं वाटत असेल की हे यांना बली दिल्याने माझं खूप मोठं पुण्य होईल, माझा यज्ञ सफल होईल आणि मला स्वर्ग प्राप्ती होईल, तर असं होणार नाही. तुला जर खरोखर पुण्य करायचं असेल, तुला जर खरोखर यशस्वी पद्धतीने यज्ञ करायचं असेल, तर तू हे पुण्यकर्म कर. योखो ब्राह्मण प्रसन्नवित्तो, प्रसन्न चित्ताने, काय प्रसन्न वित्तो शिक्षापदानी, हे शिक्षापद, समाधियाती, हे शिक्षापद समाधियाती म्हणजे ग्रहण कर. मग बुद्ध त्या कूटदंत ब्राह्मणाला हे शिक्षापद सांगतात. पुढे भगवान बुद्ध म्हणतात योखो ब्राह्मण प्रसन्नवित्तो शिक्षापदानी समाधियाती पानाती पाता वेरमणी अदिन्ना दाना वेरमणी कामे सुमिच्छाचारा वेरमणी मूसा वादा वेरमणी सुरा मेरय मज्ज पमात ठाना वेरमणी ती. हे बुद्धाचं वचन आहे. म्हणजे हे प्रत्यक्ष बुद्धांचा उपदेश आहे. बुद्ध त्या कूटदंताला सांगतात की प्राण्यांचा बळी दिल्याने माणसाचं पुण्य होत नाही. तुला जर खरोखर पुण्य प्राप्त करायचं असेल, तुला जर खरोखर पुण्य मिळून घ्यायचं असेल, तर यांचा बळी देऊ नको. त्यापेक्षा तू काय कर, अरे तू पानाती पाता वेरमणी कर, प्राणी हिंसापासून विरत राहा. तू काय कर, तू अदिन्ना दाना वेरमणी कर, चोरी करण्यापासून विरत राहा. तू काय कर, तू कामे सुमिच्छाचारा वेरमणी,
व्यभिचारापासून दूर राहा, मुसावाद वेरमणी, खोटं असत्य बोलण्यापासून दूर राहा, चुरा मेरेय मज्ज पमाद ठाणा वेरमणी, यापासून तू दूर राहा. हा उपदेश भगवान बुद्ध त्या कुटदंत ब्राह्मणाला करतात. कुटदंत ब्राह्मणाला करतात आणि खूप मोठा उपदेश आहे. कारण दीघ निकाय मधला हा सुद्धा आहे. दीघ निकाय या शब्दाचाच अर्थ होतो दीघ म्हणजे दीर्घ, मोठा. जे जे मोठे उपदेश आहेत ना भगवान बुद्धांचे मोठे उपदेश, ते सगळे मोठे उपदेश दीर्घ उपदेश या दीघ निकाय सूत्रामध्ये आहे. तर हा कुटदंत सुत्त जे आहे हे खूप मोठं सुत्त आहे. शॉर्ट मध्ये संदर्भ म्हणून मी तुम्हाला एवढं सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे आपण तुम्ही उपासक उपासिका पंचशील ग्रहण करता, हे पंचशील प्रत्यक्ष भगवान बुद्धांच्या मुखातून निघालेलं आहे. हे कुटदंत सुत्तामध्ये तुम्हाला सापडेल. हे कुटदंत ब्राह्मणाला भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे त्यानंतर त्याचंही मत परिवर्तन होतं आणि तो त्या सगळ्या 700 गुरांना, 700 बोकड्यांना, 700 कोंबड्यांना सोडून देतो आणि त्यानंतर तो आजीवन पंचशीलचं पालन करतो. पुढे मग तो त्याचं तोही खूप मोठं पुण्यकर्म संपादित करत असतो. तर अशा प्रकारे बुद्धाने उपासक आणि उपासिकांकरिता अशा ह्या 5 शिक्षापदांनी म्हणजे 5 शिक्षा पदांचा उपदेश केलेला आहे. हा संदर्भ त्रिपिटकातील आहे. म्हणून ज्या वेळेस तुम्ही याचना म्हणता ती सरणेन सह पंचशीलं, तर पंचशील जे आहे हे बुद्धाने सांगितलेलं आहे. हे प्रत्यक्ष बुद्धांचा उपदेश आहे. ज्या ज्या लोकांना वाटतं की माझ्या जीवनामध्ये माझं खूप मोठं पुण्य व्हावं तर त्यांनी हे पंचशील ग्रहण करावं. कारण बौद्ध धम्माचं प्रवेशद्वार म्हणजे हे पंचशील आहे. बौद्ध धम्माचं प्रवेशद्वार म्हणजे पंचशील आहे. दुःख मुक्तीच्या मार्गातील पहिलं तत्व म्हणजे हे शील आहे. नंतर मग समाधी आहे, नंतर प्रज्ञा, नंतर विमुक्ती आहे. पण सुरुवात कुठून होते? या शिलापासून होते. म्हणून आपल्याला जीवनात आजीवन या पंचशीलेचं पालन करायचं आहे प्रत्येक उपासक आणि उपासिकांना. म्हणून आपल्या प्रत्येक धम्म संस्काराची सुरुवात ही पंचशिलेनं होते. ती सरणेन सह पंचशीलं धम्मं याच्या आम्ही अनुग्रहं कत्वा शीलं देतमे बनते. अशा प्रकारे तुम्ही पंचशिलेची याचना करता. मग भिक्खू किंवा मग भिक्खुणी आपले कोणी गुरु आहेत, मग ते भिक्खू भिक्खुणी गुरु तुम्हाला हे त्रिशरण आणि पंचशील तुम्हाला प्रदान करत असतात. आणि मग हे सगळं झाल्यानंतर शेवटी मग भंतेजी तुमच्याकडून अधिष्ठान पण करून घेतात या पंचशील पालनाचं. हे पंचशील तुम्हाला पालन करायचं आहे. कसं? ती सरणेन सह पंचशीलं, हे जे पंचशील तुम्ही ग्रहण केलं, 3 रत्नांची शरण ग्रहण केली, बुद्ध धम्म संघ, ती सरणेन सह पंचशीलं धम्मं, हा जो तुमचा धम्म आहे आज जे तुम्ही ग्रहण केलं धम्मं साधुकं म्हणजे साधू म्हणजे चांगलं. आपण म्हणतो ना साधू साधू साधू, पाली शब्द याचा अर्थ होतो ठीक आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, माझं अनुमोदन आहे. असं साधुकं म्हणजे हे जे काही चांगलं जे शील आहे, साधुकं सुरक्षितं, जी तुमची सुरक्षा करणार आहे. हे जे शील आहे तुमची सुरक्षा करणारे शील आहे. तुमच्यावर कधी कोणतं संकट येऊ देणार नाही, तुम्हाला कधी दुखी होऊ देणार नाही, तुमची सुरक्षा करणारे शील आहे. सुरक्षितं कत्वा, अशा प्रकारे अपमादेन याचा अर्थ मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितला. अप्रमादी होऊन, अप्रमादी होऊन तुम्ही हे शील पालन करायचं. अपमादेन संपादेत, प्रमादी होऊन नाही. कारण 5व्या शिलामध्ये पण तो शब्द आलेला आहे पमाद ठाणा. प्रमाद निर्माण करणारे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणांपासून सुद्धा तुम्हाला दूर राहायचं आहे. म्हणून प्रमाद करू नका. शील पालन करताना आळस करू नका. शील पालन करताना कंटाळा करू नका. शील पालन करताना सदैव जागृत राहा, अटेन्शन राहा. अपमादेन संपादेत, अप्रमादी होऊन तुम्ही या शीलाचं पालन करा. मग तुम्ही काय म्हणता नंतर? का तुम्ही आम म्हणता ना, काही जण अहंग भन्ते असंही म्हणतात. काही जण म्हणतात असं, तुम्ही म्हणता की माहित नाही, पण बऱ्याचशा ठिकाणी अहंग भन्ते असं म्हणतात. अहंग
भन्ते या अहंग याचा अर्थ होतो मी. मी म्हणजे अहंग याचा अर्थ होतो मी. मग जे लोक अहंग भन्ते म्हणतात त्याचा काय अर्थ जुळणार आहे? म्हणजे भन्तेजी म्हणतात की उपासक उपासिकांनो, त्रिशरण आणि पंचशिलेचं तुम्ही चांगल्या प्रकारे अपरमादी होऊन पालन करा. तुम्ही काय म्हणता? मी भन्ते. काही काही लोक सवय मी हे काम कर मी. मग अहंग भन्ते म्हणतात चुकते की नाही? मी. म्हणून आपल्याकडून अशी चूक होऊ नये तो प्रॉपर शब्द आहे आम भन्ते. आम भन्ते म्हणजे ठीक आहे, हो भन्ते, तुम्ही त्याचं अनुमोदन करता की जे काही मी आज त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केलेलं आहे, या त्रिशरणाचं आणि पंचशिलेचं मी आजीवन पालन करेल, अशा प्रकारचं म्हणजे तुम्ही अधिष्ठान करीत असता. अप्रमादी होऊन याचं पालन करेल अशा प्रकारचं अधिष्ठान तुम्ही करत असता. म्हणून हे जे शील आहे या शीलाला व्यवस्थित आपण समजून घेतलं पाहिजे, कारण इथूनच आपल्या सर्वांची सुरुवात आहे. या शीलापासूनच आपल्या सर्वांची सुरुवात आहे. बौद्ध धम्म संस्काराची सुरुवात सुद्धा यापासूनच आहे. जेव्हा बघा बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दीक्षा समारंभाच्या अगोदरच या बुद्ध सुत्तांचं किंवा हे जे काही संस्कार पद्धती आहे या संस्कार पद्धतीचं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्याचं तेव्हा नाव होतं बुद्धा उपासना पाठ. त्यावेळेस होतं. मग त्याच्यानंतर जेव्हा जे प्रकाशित झालं मग त्याचं नाव पुन्हा चेंज झालं, बुद्ध पूजा पाठ असं त्याचं नाव झालं. मग आज बऱ्याच ठिकाणी ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे बौद्ध संस्कार पाठ म्हणून, बौद्ध पूजा संस्कार म्हणून. बाबासाहेबांनी जे पुस्तक तेव्हा लिहिलं होतं ते पुस्तक आजही आपल्याला वाचायला आहे. बाबासाहेबांनी स्वतः श्रीलंकेमध्ये जाऊन तिथल्या एका मोठ्या भिक्खूंसोबत चर्चा करून त्यांच्याकडून व्यवस्थित सुरामध्ये ते वंदना, ते सुत्त वगैरे म्हटलं, त्याची रेकॉर्डिंग्स पण केल्या होत्या. तर बाबासाहेबांनी तिथे त्यावेळेस त्या सगळ्या बुद्ध पूजा वंदना आणि त्या सुत्तांचं रेकॉर्डिंग्स केलेलं आहे, स्वतः त्याचं संपादन केलेलं आहे. ते पुस्तक बाबासाहेबांनी प्रकाशित केलं होतं. ते पुस्तक आजही आपल्याला वाचायला उपलब्ध आहे. म्हणजे बाबासाहेबांना सुद्धा आपल्या म्हणजे या बौद्ध संस्काराला किती महत्वाचं स्थान आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपल्या बौद्ध व्यक्तीच्या किंवा बौद्ध उपासक आणि उपासिकेच्या जीवनाच्या धम्म आचरणाची जी सुरुवात आहे ते या त्रिशरण आणि पंचशिलेपासून आहे. त्यामुळे त्रिशरण आणि पंचशिलेचा व्यवस्थित उच्चार करणे, शुद्ध स्वरूपामध्ये व्यवस्थित उच्चार करणे, अचूक उच्चार करणे, त्याचा शब्दशः अर्थ समजून घेणे, त्याचं चिंतन करणे, पुन्हा 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 त्याचं मनन करणे, मेडिटेशन करणे आणि खूप चांगलं त्याचं आचरण करणे, यामध्ये सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो. जे काही 10 शिक्षापद आपण आज या ठिकाणी बघितलेले आहे, या सर्व शिक्षापद म्हणजे प्रत्येक शिलाचा अर्थ एकदम सुस्पष्ट पद्धतीने, ते कसे कर्म आहेत, ते पुण्यकर्म कसं होतात, ही जसं किंवा मग शीलभंग झाला तर आपलं अकुशल कसं होतं, त्याचे अकुशल फळं कसे मिळतात, असं एकंदरीत अशा पद्धतीने आपण त्या प्रत्येक शिलाचा अर्थ जाणून घेऊया पुढच्या धम्मदेशनेमध्ये. तर आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण सर्वांनी हे जे शील संस्कार आहे हा शील संस्कार व्यवस्थित समजून घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये खूप चांगलं शील पालन करावं, धम्माचरण करावं. यामध्ये सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. पुनश्च एकदा सर्व उपासक आणि उपासिकांप्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजचा हा धम्मसंस्कार आणि धम्मदेशना समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चतारो धम्मा वड्ढन्ति आयुवन्नो सुखं बल.